हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. अवतार जरा चांगला नाही आहे म्हणून मी फिल्टर लावून व्हिडिओ काढते. आता तुम्ही पण समजू शकताय. आता आम्ही चाललो आहे कुठेतरी फिरायला, ते तुम्हाला समजेल लवकरच. मग ट्रेनमध्ये जायचं तर आमचे 2 डेज ट्रेनमध्ये जातील. त्यासाठी आम्ही फक्त असं सिंपल चाललो आहे. जसं की टी शर्ट घातलं आहे आणि खालती आपली जी पॅन्ट असते ना ती घातली आहे. आणि अवतार पण बरोबर नाही कारण मेकअप पण केला नाही आहे, म्हणून त्यासाठी मी फिल्टर यूज करते. आत्ता आम्ही निघतोय. आमचा टायमिंग होता ॲक्च्युअलमध्ये 9चा आणि आता 9:15 वाजत आल्यात. तर गाडीमध्ये बॅग्स पण ठेवल्या आम्ही आणि आता आम्ही चाललो डायरेक्ट बँड्राला. मग भेटूया आपण थोड्या वेळानंतर. बॅगी वगैरे सगळ्या गाडीत रचल्यात. आता नाना आम्हाला सोडायला येत आहेत कारण गाडी घेऊन नाही जाऊ शकत. आम्ही ट्रेननी चाललो आहे. ट्रेननी आम्ही दिल्लीला उतरणार आहोत आणि त्याच्यानंतर आमची जर्नी चालू होईल. ती कुठे मी सांगेन. आणि आता ॲक्च्युअलमध्ये माझा फोन शिंकला आहे म्हणून तो आवाज आला. बट चला आता आपण भेटूया नंतरला. गाईज, आम्ही घरातून निघालो. बॅग्स वगैरे ठेवल्यात. नाना आम्हाला सोडायला येतात बँड्रा स्टेशनला. तिकडून आमची दिल्लीची ट्रेन आहे. मग आम्ही आता बँड्राला चाललो आहे. गाईज, आम्हाला हवालदारांनी पकडलेलं बँड्रा स्टेशनला कारण नानाने सीट बेल्ट नव्हता लावला. असं आम्ही कधी पण फिरायला जातो ना तर आमच्यासोबत काही ना काहीतरी वाईट होतंच. जसं की ह्या टायमाला हे झालं. तर गाईज, आम्ही आता स्टेशनवर पोचलो आहे आणि आमची ट्रेन पण लागली आहे. ही जी साईडला आहे हीच आमची ट्रेन आहे, पण त्याचे अजून दरवाजे चालू नाही झालेत म्हणून आम्ही साईडला थांबलो आहे. हे बघा गाईज, पाहुणा आला पिंपल. तर आपण भेटूया डायरेक्ट आता आतमध्ये गेल्यावर कारण बॅगी वगैरे चढवायच्यात म्हणून. आमच्या चौघांचे 4 बॅग्स मी तुम्हाला दाखवते. आणि ट्रेनचे दरवाजे बंद आहेत, अजून चालू नाही झाले. मी तुम्हाला दाखवते. आम्ही 5 जण आलो. हे आमच्या 4 बॅग आहेत, 1 2 3 4 आणि आम्ही 5 जण. मग आता आपण भेटूया डायरेक्ट नंतरला ट्रेनमध्ये चढला. बघू सीट नंबर काय काय आहे. आपण तिथे गेल्यावर भेटू. गाईज, मी भूत दिसते. भूत. मी जेवतोय. जेवतोय? काय खातोयस? पनीर आणि चपाती. मोबाईल आहे. मग आता आपण भेटूया तू कुठे आहेस? नंतरला. हॅलो गाईज, तर आता दुपारचे 3:15 वाजलेले आहेत. माझी दीदी पण झोपले, बघू शकता. जाम थंडी वाजते ट्रेनमध्ये आमची कारण की बघा एसी आमच्या जवळच आहे म्हणून खूप थंडी वाजते. असं वाटतं 2-3 ब्लँकेट घेऊनच झोपावी. आणि आता दीदी माझी झोपले, मी पण झोपीन. नंतरला उठल्यावर भेटू आपण. किती 4-5 वाजेपर्यंत भेटू उठल्यावर. बाय. तर गाईज, आम्ही तर काय माहिती काय काय सोडलंय काहीच माहिती नाही कारण आम्ही झोपलो होतो. आता वाजलेत 8 आणि आम्ही आता उठलोय. माझं तुम्ही अवतार बघू शकताय. आणि ढोकळा वगैरे खाल्लाय आम्ही. आता आलोय आम्ही वरती परत लुडो खेळायला. ॲक्च्युअलमध्ये मी चेस घेऊन येणार होती तर बट नाही बोलले आणायला, त्यासाठी मग आम्ही मोबाईलमध्ये लुडो खेळतोय. मग बघू. तुम्ही काय करता? आज संकष्टी आहे तर मम्मी पप्पांचा उपवास आहे. आमचा पण उपवास असतो पण मम्मी बोलली नका पकडू, तुम्ही जेवा. मग मम्मी सर्व दुपारी खिचडी खाल्ली. आता आम्ही पनीरची भाजी आणली, मेथीची भाजी आणली आणि वांग आणलंय. मम्मीचं 9-10चा काहीतरी चंद्र आहे, मग तेव्हा लोक तेव्हा उपवास सोडतील. मग आता आपण भेटूया डायरेक्ट नंतर. हाय गाईज, तर आम्ही आता ट्रेनमध्ये बसलोय. म्हणजे आम्ही कधीपासूनच बसलोय. सकाळच्या 12 वाजता आम्ही निघालोय. रात्र झाली. त्याच्यातच ठेवलं. थांबा, तुम्हाला माझी मम्मी आणि दीदी दाखवतो. मला कशा बघतात. मला का दाखवतोयस तू? सस्ता व्लॉगर आहे गाईज आमचा. गाईज, हमारा सस्ता व्लॉगर है. इथे द्या. ये सस्ता निब्बा. अरे इथे दे. तर गाईज, आता रात्रीचे 10:30 वाजलेत आणि सगळे म्हणजे झोपले आहेत. मग आम्ही पण आलोय पण झोप येत नाही कारण आम्ही दुपारी जरा झोपलेलो ना त्याच्यासाठी. मग आमचा असंच टाइमपास चाललाय आता, जे बघू शकताय.
भाऊ सांगू तुझी ती गोष्ट आता कशी केलीस अख्ख्या डब्यामध्ये ना फक्त आमच्याच फॅमिलीचा आवाज आहे गाईज. फक्त 5 जणांचा आवाज अख्ख्या डब्यामध्ये आहे. ह्यो तर भाई आम्हाला साऊंडची पण गरज नाही याच्या टायमाला. आणि एक लाईटला तुझ्याकडे आम्हाला साऊंडची गरजच नाही आहे. एवढा आमचा गुंगाट आहे बघा. जाताना पण ही लाईट खराब करून जाणार आहे. बघितलं काय बोलायचं असल्या लोकांना बघा. पैसे भरलेत मग बाबू मी बोलते. मग गाईज आता आपण भेटूया सकाळी. कारण नाही मला नाही वाटत मी झोपणार आहे आता याच्यात. कारण यो पण माझ्यासोबत आहे. याला लोलायला लागते. मग याच्यामुळे मला झोप नाही येणार आहे. मग बघू मधल्या रस्त्यात भेटलो तर भेटेन. मग मी तुम्हाला दाखवीन सगळी कशी झोपलेत ते. का लास्टला सगळे झोपल्यावर मी तुम्हाला दाखवीन. ठीक आहे मग गाईज आपण भेटू आता नंतर. आमचं जेवण पण झालं. मी जेवताना नाही व्हिडिओ काढली कारण मम्मी पप्पा त्यांचा उपवास होता ना. मग जेवायची जराशी घाई झाली म्हणून. मग आता आपण डायरेक्ट भेटूया नंतरला. आमचा नाश्ता बिष्टा झालेला आहे. आम्ही दाखवलं नाही कारण की एवढ्या इनी सगळ्या भाज्या संपवल्या बघू शकता गाईज. तर गाईज आत्ताशी आमचा नाश्ता झालाय. आता झालाय 9:40 वाजलेत. आता 2 स्टेशन नंतर आमचा स्टॉप येईल. मग आम्ही उतरणार दिल्लीला. बघा पप्पा ही आमची व्लॉगर लागते नुसती. हा बघा बाहेरचा व्ह्यू. तर भेटूया थोड्या वेळाने या फिर बघू. आम्ही उठलो कितीला. मी 8ला उठली. 8:15ला मी उठली. इजा नाही माहिती कधी उठले ते. भेटू आपण. आता आम्ही थांबलोय दिल्ली कॅन्टला आणि इकडूनच लास्ट स्टेशन आहे आमचा दिल्ली सराई रोहिला करून. आणि मग तिकडे आम्हाला येणार आमची गाडी पिकअप करायला. आणि मग आम्ही त्या गाडीत बसणार. आणि त्यानंतर आम्हाला टोटल काहीतरी 7-8 तास लागणार आहेत. आता तर सध्या ट्रेन खाली झाली ऑलमोस्ट सगळ्याकडची. फक्त आम्ही आहोत तिकडे. मग बॅग्स वगैरे अजून काढले नाहीत कारण पप्पा बोलले लास्ट स्टेशन आहे. मग जास्त वेळ थांबेल गाडी. बघू 10 मिनिटं आहेत पोचायला. तर 5 मिनिटं असताना आम्ही बॅग्स वगैरे सगळे काढून घेऊ. आणि मग नंतरला आपण भेटूया डायरेक्ट गाडीत बसल्यानंतर. तोपर्यंत बाय. तर गाईज आता आम्ही उतरू. आता आमचा स्टेशन येईल. मग आम्ही आमच्या स्टेशनवर उतरू. हे बघा आम्ही आमच्या सगळ्या बॅगा काढून घेतल्या. ती बघा सगळे आम्ही जाम वैतागलोय ट्रेन मध्ये एकसारखं बसून. आता इनोवा मध्ये 8-9 तास बसायला लागेल. तेवढं जाम कंटाळले होते बसून. घरी तरी आपण एवढं उतरेपर्यंत म्हणून बघू. आता फिरायला आलंय तर एन्जॉय करायलाच लागेल. तर आता उतरल्यावर भेटू आपण. गाईज बघा आम्ही सगळ्या बॅग्स पण उतरवल्यात आणि आम्ही पण उतरलोय. ही आमची ट्रेन आहे जी इकडे लास्ट स्टॉप राहिलाय. आणि ही आहे दिल्लीची गर्दी. मग आता उतरलोय. पप्पा फोनवर बोलतायत ड्रायव्हर सोबत. मग आता आपण ड्रायव्हर आल्यानंतर रेल्वे स्टेशन तर गाईज आता आम्ही गाडीत बसलोय. आर्टिका मध्ये बसलोय. दिल्लीला पोचलो. थांबा बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा हे बाहेरचा दिल्लीचा व्ह्यू. बाबा अजून एक सफारीची बॅग. गाईज एज कम्पेअर्ड टू मुंबई दिल्ली जरा ठीकठाक आहे. आपली मुंबईच बेस्ट आहे माझ्या मतीने. कारण दिल्ली खूप महाग आहे त्यासाठी. आणि हा आहे दिल्लीचे रस्ते. तर गाईज आता आम्ही जेवायला थांबलोय ढाब्यावर. शिव ढाबा. ढाब्याचं नाव शिव ढाबा आहे. आता जेवणार आणि मग
तर गाईज आता आमचं जेवण झालंय आणि आम्ही परत बसलो गाडी आणि हा आलशा आता झोपायला आलाय बघा. आणि आज स्टेजचा रिझल्ट होता. आमच्या घरात ऑलमोस्ट सगळे पास झालेत आणि 12th पण रिझल्ट आमचा झाला, त्यात पण सगळे पास झालेत. मग आता मी चाललो आमच्या जर्नीला, म्हणजे इकडून कुठेतरी जाणार आहोत, तिथे आम्हाला दुसरी गाडी पिकअप करणार. माझ्या मतीने तर आपण तेव्हाच भेटूया, कारण 2 तास आहेत अजून आम्हाला. मग आम्ही ते 2 तास आराम करू थोडंसं, मग तिकडेच गेल्यानंतर आपण डायरेक्ट भेटू. आणि आमची दिदी गोळ्यांवर जगते, बघायचं काहीच बघा. दाखव गो गोळ्या तुझ्या. आमची दिदी गोळ्यांवर जगते. आता आपण उद्या डायरेक्ट तिकडे पोहोचल्यानंतर तर काही आम्हाला मधल्या रस्त्यामध्ये पाणीपुरीचा पाणी भेटलाय. पाणीपुरीचा पाणी नाही अडत म्हणजे शिकंजी आहे, शिकंजी. तर चेअर्स कर ग. आधीच पिते, माझ्यासोबत कधीच फ्रेंडली नाही राहत. तुम्ही पण चेअर्स. थांबा मी पिऊन सांगते कसं लागतं. शरबत के वजह से ट्रैफिक है. गाईज 1 नंबर लागते, 1 नंबर. आता आम्ही चालू परत एकदा आमच्या 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 चरणी. आपण भेटू आता नंतर. पोटात दुखतंय. वन्स अगेन चिअर्स. तर गाईज आम्ही इनोवामध्ये बसलोय आता आणि आमच्या बॅग्स परत एकदा भरल्या इनोवामध्ये, आर्टिकामधून इनोवात. आणि आता आम्ही चाललो परत एकदा आमच्या जर्नीला. आणि माझं मत आहे का आम्ही आता 10 डेज आहोत तिकडे, त्यासाठी मी पार्ट्स टाकेन. बघू आता किती पार्ट्स होतात, म्हणून मी हा पार्ट तर आता सध्या इकडेच एंड करते. मग आता आपण भेटूया नंतरला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय गाईज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अब जल्दी मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. त्या ब्लॉगमध्ये समजेल की आम्ही कुठे चाललोय. भेटू आता नंतर. चला.